स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी किचन क्लीनिंग कशा पद्धतीने करते जेणेकरून किचन अगदी चकाकते व फ्रेश राहते, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल। आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका। चला मग आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे। सगळ्यात अगोदर भाजी भाकरी भात वगैरे असेल ना तो काढून एका डब्यामध्ये ठेवून देते। त्याच्यानंतर खरकटा वगैरे असतो ना तो पण काढून घेते आणि भांडी अगदी स्वच्छ क्लीन करून घेते। त्याच्यानंतर घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। आणि भांडे वगैरे स्वच्छ धुवून झाले घासून झाले का मग काय करते, जे ॲक्वाची मशीन आणि नळ वगैरे आहेत ना त्यांना पण साबण वगैरे लावून पाणी ओतून स्वच्छ घासून घेते। कारण त्यांना पण आपण जेवण वगैरे बनवताना खरकटे हात लावतो किंवा तेलाचे हात लावतो, त्यामुळे ते घाण होत असतात। मग मी लगेच असे करून घेत असते, रोजच असे करत असते। नळ वगैरे ॲक्वाची मशीन वगैरे घासून झाली का मग मी नंतर काय करत असते, सर्व खरकटा वगैरे बेसिनमध्ये लोटते आणि मग ती बेसिनची जाळी वगैरे असते ना त्याच्यामध्ये साचतो। मग ती बेसिनची जाळी काढून तो खरकटा वगैरे काढून घेते आणि मग ती छान बेसिनची जाळी पण छान अशी साबण वगैरे लावून घासून घेत असते। त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकून बेसिन पण अगदी क्लीन स्वच्छ घासून घेत असते। साबणीचे बॉक्स वगैरे स्वच्छ धुवून ठेवते आणि मग बेसिन पण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो खूप छान असा चककतो। त्याच्यानंतर मग जे बॉटल वगैरे असतात ना खिडकीवर दिसत असतील त्या पण मी लगेच स्वच्छ धुवून घेत असते। आणि मग नंतर सर्व पाणी वगैरे काढून वायपरने काढून घेत असते आणि मग लास्टला वायपर वगैरे स्वच्छ साबण वगैरे लावून धुवत असते। छान घासल्यानंतर क्लीन केल्यानंतर बेसिन खूप छान असा चकाकतो। त्याच्यानंतर मग मी घमेल्यामध्ये थोडा पाणी घेते, त्यामध्ये मी विम लिक्विडचे 2-3 थेंब टाकते। मी जास्त करून रिनालाच वापरत असते, पण आता सध्या तो माझ्या घरचा संपला आहे, त्यामुळे मी आता विम लिक्विड घेते आणि 2-3 थेंब पाण्यामध्ये टाकून ते मिक्स करून घेते। त्याच्यानंतर मग मी काय करत असते, जी शेगडीच्या बाजूला माझी काचेची मांडण आहे त्यावर ज्या बरण्या वगैरे ठेवलेल्या असतात ना त्या सर्व खाली काढून घेते। पूर्ण बरण्या वगैरे खाली काढून घेतल्यानंतर काच रिकामी करून घेते, कारण ना आपण जेवण किंवा काही फोडणी वगैरे देतो ना त्याची सर्व वाफ त्या काचांवर बरण्यांवर जाऊन बसते, त्यामुळे ना त्या खूप अशा चिकट होतात आणि त्यांच्यावर खूप असा मळ बसतात, त्यामुळे त्या खूप घाण होतात। त्यामुळे मग मी ना रोज ह्या सर्व बरण्या खाली काढून काचा वगैरे रिकाम्या करून ते विम लिक्विडचा पाणी वगैरे केलं आहे ना त्यामध्ये 2 कपडे घेते, 2 सुके कपडे घेते, एक काय करते पाण्यामध्ये बुडवते, तो अगदी कडक पिळून घेते आणि मग त्या काचा किंवा टाईल्स वगैरे असतील ना त्या स्वच्छ पहिल्यांदा पुसून घेते। त्याच्यानंतर मग सुक्या कपड्याने छान अशा पुसून घेते, जेणेकरून त्यांच्यावर जे पाणी वगैरे असेल ते सर्व सुकून जाते आणि खूप छान अशा क्लीन होतात। त्याच्यानंतर मग मी पुन्हा तोच कपडा घेते आणि पुन्हा त्या पाण्यामध्ये बुडून स्वच्छ कडक पिळून घेते आणि सर्व बरण्या वगैरे असतात ना त्यांना पुसून घेते, जेणेकरून त्याच्यावरचे तेलकट वगैरे ते असतं ना ते विम लिक्विडनी पण निघून जाते। पण ना रिनाराने खूप छान अशा चकाकतात त्या बरण्या म्हणा किंवा काचा म्हणा, म्हणून मी जास्तीत जास्त रिनाराचाच वापर करते। पण आता सध्या संपला आहे त्यामुळे मी विम लिक्विड घेतला आहे। तर आता हे सर्व पुसून वगैरे घेतल्यानंतर बरण्या वगैरे छान पुसून घेते। त्याच्यानंतर बरण्या पण सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घेत असते। बरण्या वगैरे स्वच्छ पुसून झाल्या का मग त्या मांडणीवर लगेच लावून देते आणि खूप छान असं क्लीन केल्यानंतर त्या खूप छान अशा चककतात। त्याच्यानंतर पाणी बदलते आणि पुन्हा मग पाण्यामध्ये 2 थेंब लिक्विडचे टाकते आणि पुन्हा मग तो कपडा घेते, तो पूर्ण कडक पिळून घेते आणि मग जो मिक्सरच्या बाजूला तेलाची किटली, अजून एक तेल ठेवण्यासाठी कावळा म्हणा किंवा कॅंग म्हणा तो आहे, तसेच खलबत्ता आहे आणि तसेच लायटर ठेवण्यासाठी माझ्या घरी अशा प्रकारचा प्लॅस्टिकचा मग आहे, त्याच्यामध्ये जे लायटर वगैरे मी ठेवत असते आणि चाकू पण ठेवत असते। ते सर्व काढून स्वच्छ पुसून घेत असते। आधी लिक्विडच्या पाण्याने पुसून घेते, त्याच्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेते आणि मग पुन्हा ते लायटर वगैरे सर्व सुक्या कपड्याने पुसून पुन्हा भरून त्यामध्ये ठेवून देते। आणि मग मिक्सरचे जे मिक्सर ठेवायची जागा वगैरे आहे ना ती पण पूर्ण अशी क्लीन करून घेत असते, सुकून घेते आणि मग सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवून देत असते। त्याच्यानंतर पुन्हा पाणी ओतून बदलून घेते आणि त्याच्यामध्ये लायझॉलचे 2 झाकणं
ओतून घेते आणि मिक्स करून घेते आणि जेच कपडे असतात, एक ओळा केलेला असतो आणि एक सुका, तर एक ओळा केलेला कपडा असतो ना तो घेते, त्याच्यामध्ये तो बुडवते आणि पूर्ण कडक पिळून घेते आणि ज्या शेगडीच्या वरती टाईस असतात त्या पुसून घेते. नंतर वरती जी खिडकीची स्लँडिंग वगैरे आहे ना, काचा वगैरे, त्या पण स्वच्छ अशा पुसून घेतात. कारण ना आपण जेवण बनवत असतो ना तेव्हा जेवणाची वाफ वगैरे सर्व त्या स्लँडिंगवर म्हणा किंवा काचांवर बसलेली असते आणि हे जर पुसले नाही तर ते वाफ किंवा डाग वगैरे ना ते तसेच राहतात. म्हणून मग मी नेहमी असे पुसून वगैरे स्वच्छ करून घेतच असते. काचा, स्लँडिंग, टाईस वगैरे पुसून झाल्या का मग मी माझा पाण्याचा फिल्टर आहे ना त्याच्यावर पण मी असा सुका कपडा वगैरे मारून घेत असते रोजच्या रोज. कारण सर्व जेवणाची वाफ पण त्याच्यावर बसलेली असते, जेणेकरून तो स्वच्छ आणि क्लीन दिसला पाहिजे, म्हणून मी असे नेहमी करतच असते. तर इथे सर्व काचा आणि फिल्टर वगैरे पुसून झाला आहे. त्याच्यानंतर बेसिनच्या बाजूच्या टाईस, किचन कट्टा आणि मांडणी खालच्या टाईस ते सर्व ओळ्या कपड्याने पहिल्यांदा पुसून घेते आणि नंतर सुक्या कपड्याने पुसून घेते. आणि भाकरींचा डब्बा तसेच चमचा अडकवचा स्टँड वगैरे असतो ना तो पण स्वच्छ ओळ्या कपड्याने पहिल्यांदा पुसून घेते आणि नंतर मग सुक्या कपड्याने पुसून तो सुकून घेत असते. त्याच्यानंतर किचन कट्ट्याखालच्या टाईस, बाजूचे कप्पे, तसेच पिठाचे डबे, तांदळाचे डबे आणि एका टाकीमध्ये ना मी घरून आणलेले दळण, तांदूळ वगैरे ठेवून देते. ती टाकी पण पूर्ण पुसून ओळ्या कपड्याने घेते आणि नंतर सुक्या कपड्याने पुसून घेते. आणि एक इथे मोठा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये बरण्यांमध्ये भरून राहिलेला किराणा वगैरे असतो ना तो या डब्यामध्ये ठेवून देते आणि मग तो पण मस्त असा ओळा कपडा घेते आणि त्याने पूर्ण क्लीन करून घेते आणि मग नंतर सुक्या कपड्याने पुसून घेते. त्याच्यानंतर पिठाचे डबे आणि तांदळाचा डबा वगैरे आहे ना तो पण पूर्ण ओळ्या कपड्याने पुसून घेते आणि मग नंतर कोरड्या कपड्याने पुसून स्वच्छ घेते, जेणेकरून ते स्वच्छ दिसत असतात. डबे वगैरे पुसून झाले का मग किचन कट्ट्याचे कॉर्नर, किचन कट्टा, सर्व पट्ट्या वगैरे मी पुसून घेते. त्याच्यानंतर शेगडी वगैरे ओळ्या कपड्याने पहिल्यांदा पुसून घेते आणि नंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेत असते. सकाळी मात्र मी शेगडी वगैरे पाण्याने धुवून घेत नाही, रात्री पाण्याने धुवून घेते. तर अशा प्रकारे मी माझ्या किचनची क्लिनिंग करते, त्यामुळे माझा किचन नेहमी चकाकतो व फ्रेश राहतो. तर माझी क्लिनिंग तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.